नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की G4010 जो पिक्समा सिरीजचा जो प्रिंटर जो येतो तर तो प्रिंटरला चेक द इंक टँकच्या नावाने एक एरर मेसेज येतो बऱ्याचदा। तर त्या टायमाला तुमचा एक ऑरेंज लाईट कॉन्स्टंट लागून असते आणि ग्रीन लाईट तुमची कॉन्स्टंट लागून असते, म्हणजे ॲट अ टाईम तुमच्या दोन्ही लाईट्स कॉन्स्टंटली लागून असतात। जेव्हा तुमची सिंगल ग्रीन लाईट जेव्हा असते तर तो रेडी मोडला असतो, पण हा जो जेव्हा इंडिकेशन येतो तेव्हा तो इंक पॅड रिसेटला येतो। इंक पॅड किंवा तुमचा पेपर कधी कधी अडकला जर असेल तर तेव्हा हा एरर मेसेज तुम्हाला शो करतो। तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता। तर पहिल्यांदा मी तुम्हाला मॉडेल आधी कन्फर्म करून दाखवतो। जसं बघू शकता तुम्ही G4010 हा मॉडेल आहे, तर कॅनॉनचं पिक्समा सिरीजमध्ये येतं आणि हे आपले दोन इंडिकेशन इथे तुम्हाला शो करतात। तर इथे आपलं पॉवर बटन आहे, ह्याच्यातून तुम्ही पॉवर ऑफ करावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा। पहिल्यांदा तुम्हाला पॉवर बटन प्रेस करून ठेवायचं आहे। पॉवर बटन प्रेस करून ठेवायचं आहे आणि स्टॉप बटन आहे ते 6 टाइम प्रेस करायचं आहे। 1 2 3 4 5 6 आणि पॉवर बटन सोडून द्यायचं आहे। आता आपण सर्व्हिस मोडला जातो ह्याच्यामध्ये प्रिंटर, आणि जेव्हा हे सगळे स्टेप्स करत असताना तुम्ही कमीत कमी 2 पेजेस तुमच्या प्रिंटरमध्ये टाकून ठेवा। त्याच्यानंतर स्टॉप बटन आहे ते आपल्याला 3 वेळा प्रेस करायचं आहे। 1 2 3 आणि त्याच्यानंतर पॉवरचं बटन एकदा प्रेस करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉप बटन आहे ते 5 वेळा प्रेस करायचं आहे। 1 2 3 4 5 आणि पॉवर बटन एकदा प्रेस करायचं आहे। जसं बघू शकता इथे आपल्या आता काउंट जे ते 0 झालेली आहे बघा, काउंट लाईन आपली 0 झालेली आहे। आता त्याच्यानंतर एकदा प्रिंटर आहे तो तुमचा एकदा ऑफ करायचा आहे। ऑफ करून सिंपल फक्त एकदा पॉवर ऑन करायचं आहे। कॉपी रेडी मोडला आला प्रिंटर तुमचा। जो पहिला आपल्याला जो एरर मेसेज त्याचे शो करत होता तो आपला एरर मेसेज आपला क्लिअर झालेला आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। जर व्हिडिओ जर आवडली जर असेल आणि जर तुम्हाला हेल्पफुल जर ठरली तर असेल तर लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।